गडिंग्लजमध्ये शिवराज महाविद्यालयात झाला शैक्षणिक धोरणाचा जागर। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी सर्वगुण संपन्न होणार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे। चाकोरी बाहेरच्या शिक्षणाची तरतूद या नव्या धोरणामध्ये असल्यानं सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडण्यासाठी मदत होणार आहे, असं मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केलं। शिवाजी विद्यापीठाअंतर्गत गुणवत्ता हमी आणि येथील शिवराज महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट अभियान कार्यशाळेत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे होते। सचिव डॉक्टर अनिल कुराडे आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर शिर्के म्हणाले, नव्या राष्ट्रीय धोरणामध्ये विद्यार्थी सक्षम आणि रोजगारक्षम होणार आहे। विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक व्यवस्थेत कौशल्य ज्ञान मिळवून परिपूर्ण घडण्याची संधी आहे। आजचा विद्यार्थी रोजगारक्षम आणि इतरांना रोजगार देणारा झाला पाहिजे, यासाठी या धोरणात प्रामुख्यानं विचार केला आहे। भारतीय ज्ञान परंपरा अगाध आहे, त्याचा अंतर्भावही धोरणात केलाय। अधिक सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी या धोरणाचा लाभ घ्यावा। अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी नव्या पिढीला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का गरज आहे याबाबत पालक विद्यार्थी संवाद होण्याची गरज असल्याचं सांगितलं। सचिव डॉक्टर कुराडे यांनी विद्यार्थ्यांना सक्षम करणाऱ्या अभ्यासक्रमाची आज गरज असून विद्यार्थी हिताच्या अभ्यासक्रमांना परवानगी देण्याची मागणी केली। प्राचार्य डॉक्टर S.M. कदम यांनी स्वागत केलं। पाहुण्यांचा परिचय डॉक्टर A.M. हसुरे यांनी करून दिला। यावेळी प्राध्यापक बीनादेवी कुराडे, डॉक्टर संतोष शहापूरकर, डॉक्टर किरण पोतदार, प्राध्यापक किशोर आदाटे, संदीप कुराडे, विक्रम शिंदे आदींसह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। डॉक्टर अल्ताफ हुसेन नायकवडे यांनी सूत्रसंचालन केलं। प्राध्यापक तानाजी चौगले यांनी आभार मानले।